आज आपण जो महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत तो बाजाराचे प्रकार. हे 12वी अर्थशास्त्रातलं 5वं प्रकरण जे आहे ते आपलं या ठिकाणी चालू आहे. आणि याच्या अगोदर आपण बाजार म्हणजे काय आणि बाजाराचं वर्गीकरण जे आहे ते पाहिलेलं आहे. बाजाराचं वर्गीकरण पाहत असताना अल्फा अधिकार म्हणजे काय आणि अल्फा अधिकाराची वैशिष्ट्ये ती आज आपण सविस्तर पाहणार आहोत. याच्या अगोदर आपण बाजाराचं वर्गीकरण पाहिलेलं आहे. बाजाराचं वर्गीकरण जे आहे ते 3 प्रकारे केलेलं आहे. एक स्थळानुसार, दुसरं काळानुसार आणि तिसरं स्पर्धेनुसार. स्थळानुसार बाजाराचं वर्गीकरण जे आहे त्याच्यामध्ये स्थानिक बाजारपेठ, राष्ट्रीय बाजारपेठ, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असं स्थळानुसार बाजारपेठेचे 3 प्रकार आहेत. काळानुसार अत्यल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ, अतिदीर्घकाळ असे 4 महत्त्वाचे प्रकार त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. आणि स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार जे आहेत ते 2 प्रमुख, एक पूर्ण स्पर्धा आणि दुसरं अपूर्ण स्पर्धा. आणि पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये याच्या अगोदर आपण पाहिलेली आहेत. त्याच्यानंतर दुसरा उपप्रकार जो आहे तो अपूर्ण स्पर्धा. आणि अपूर्ण स्पर्धेमध्ये 3 प्रकार पाहणार आहोत आपण. त्याच्यामध्ये मक्तेदारी, अल्फा अधिकार आणि मक्तेदारी युक्त स्पर्धा असे 3 प्रकार जे आहेत ते आपण एकामागून एक असे ते महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण बघा काल जो पॉईंट महत्त्वाचा बघितलेला आहे तो म्हणजे मक्तेदारी. मक्तेदारी हा पॉईंट पाहिलेला आहे. मक्तेदारी आणि अल्फा अधिकार याच्यातला फरक स्पष्ट करा. मध्ये पण प्रश्न जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी पडू शकतो. मक्तेदारी म्हणजे काय आणि मक्तेदारीची वैशिष्ट्ये, ती 6 वैशिष्ट्ये जी आहे ती तुमच्या चांगली लक्षात असतील. बघा, मक्तेदारीला इंग्रजीमध्ये मोनोपॉली, मोनो म्हणजे एक, पॉली म्हणजे विक्रेता, एकच विक्रेता असणारी बाजारपेठ म्हणजे मक्तेदारी. आज आपण जो पुढचा दुसरा प्रकार जो पाहतोय अपूर्ण स्पर्धेमधला अल्फा अधिकार. आणि ह्या अल्फा अधिकाराला इंग्रजीमध्ये हे बघा ओलिगोपॉली. आता पॉली म्हणजे विक्रेता तुम्हाला माहीत आहे, ओलिगोपॉली. बघा अल्फा अधिकार या शब्दाची उत्पत्ती जी झालेली आहे तो शब्द जो तयार झाला तो ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. आणि त्याचा ओलिगो म्हणजे अल्पसंख्य. आता संख्येनं कमी, असंख्य आणि अल्पसंख्य. असंख्य म्हणजे अगणित, अनेक, आणि त्याच्या विरुद्ध अर्थी शब्द बघा अल्पसंख्य म्हणजे कमी, संख्येने कमी असणारे. तर ओलिगोपॉली, ओलिगो म्हणजे अल्पसंख्य आणि पोलिस, POLIS, पोलीस म्हणजे विक्रेते. तर या शब्दापासून हा अल्फा अधिकार म्हणजे ओलिगोपॉली हा शब्द जो आहे तो त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि मग अल्फा अधिकाराची व्याख्या जी आहे ती तुमच्या चांगली लक्षात राहते का. बघा, अल्फा अधिकार म्हणजे असा बाजार, बघा व्याख्या बघा, अल्फा अधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिन्सी वस्तूचे किंवा विभेदित वस्तूचे, आता एकजिन्सी आणि विभेदित वस्तूंचे उत्पादन करतात. अल्फा अधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिन्सी, एकजिन्सीचा अर्थ काय की त्या वस्तू ज्या आहेत त्या गुणधर्मानं, गुणवैशिष्ट्यानं एकसारखे असणाऱ्या वस्तू. आणि विभेदित वस्तू म्हणजे भिन्न प्रकारच्या वस्तू, विविध गुणवैशिष्ट्याने युक्त असणाऱ्या वस्तू म्हणजे विभेदित वस्तू. तर वस्तू एकजिन्सी असतील किंवा विभेदित वस्तू असतील अशा वस्तूंचं उत्पादन करणारे किती विक्रेते, तर काही विक्रेते, तर त्याला म्हणायचं अल्फा अधिकार. अल्फा अधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिन्सी वस्तूंचे किंवा विभेदित वस्तूंचे उत्पादन करतात. आणि त्याचं उदाहरण जे आहे ते बघा, मोबाईल सेवा पुरवणाऱ्या मोबाईलच्या ज्या कंपन्या ज्या आहेत, आता बघा मोबाईलच्या कंपनी जर तुम्ही पाहिल्या तर 10-15च तुम्हाला कंपन्या दिसतील. त्या 4-5 कंपन्या ज्या आहेत त्या चांगल्या तुम्हाला दिसतील. मग सॅमसंग असेल, सोनी असेल, ॲपल असेल, विवो असेल, ओप्पो असेल, तर मोबाईल कंपन्या ज्या आहेत त्या तुम्हाला 10-20च दिसतील. आता हे जे विक्रेते जे आहेत मोबाईल तयार करणाऱ्या उत्पादक कंपन्या, तर ह्या कंपन्या असंख्य नाहीत तर अल्पसंख्य आहेत. 10-20च तुम्हाला मोबाईल तयार करणाऱ्या कंपन्या दिसतील. तुम्ही दुकानामध्ये, मोबाईलच्या दुकानामध्ये गेला तर कोणकोणत्या कंपनीचे मोबाईल तुमच्याकडे आहेत असं विचारलं तर ते सांगतील तुम्हाला 5, 7, 10 कंपन्या की, किंवा तुम्हाला पण त्याची नावं माहिती आहेत. मग काही नावं बघा, हे सॅमसंग असेल, विवो असेल, ओप्पो असेल, रेडमी असेल,
सोनी असेल, ही 10-15च्या नावाच्या पुढं ती लिस्ट जाऊ शकत नाही. आणि म्हणून त्याला काय म्हणतोय आपण, अल्प अधिकारामध्ये असणारे विक्रेते जे आहेत ते कसले, अल्पसंख्य, संख्येनं कमी. किंवा सिमेंट तयार करणाऱ्या कंपन्या बघा, सिमेंटमध्ये पण बघा, मग ते अंबुजा असेल, बिर्ला असेल, ACC असेल, अल्ट्राटेक असेल, तिथं पण 9-10 कंपन्या तुम्हाला दिसतील. तर हे जे उत्पादक आहेत किंवा विक्रेते जे आहेत ते संख्येने अल्पसंख्य आहेत. आणि म्हणून व्याख्या कशी केली आहे बघा, अल्प अधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिनसी वस्तूंचे किंवा विभेदित वस्तूंचे उत्पादन करतात. आता मोबाईल बघा, सर्व कंपन्या सॅमसंगचा घ्या किंवा विवोचा घ्या किंवा ओप्पोचा घ्या, मोबाईल एकजिनसी वस्तू आहे. आणि काही वेळा विभेदित म्हणजे काय, तर गुणवैशिष्ट्यामध्ये त्याच्यामध्ये बदल करणार की आमच्या ह्या मोबाईलमध्ये हे असं वैशिष्ट्य आहे, रेकॉर्ड स्क्रीन आहे, स्मार्ट मिरर आहे, त्याच्यामध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. तर ती वैशिष्ट्ये कमी जास्त करतात त्या कंपन्या. सिमेंटमध्ये पण बघा, हे 43 ग्रेड आहे, 52 ग्रेड आहे, किंवा आमचं सिमेंट वापरलं तर ते त्याला गंज चढत नाही, लोखंडाला गंज चढत नाही, किंवा जास्त काळ ते टिकते, असं जाहिरात करतात. आणि आपली उत्पादन किंवा आपली वस्तू इतरापेक्षा कशी वेगळी आहे ते दर्शवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. अल्प अधिकाराची व्याख्या लक्षात आली का बघा, अल्प अधिकार इंग्रजीमध्ये त्याला ओलिगोपोली. अल्प अधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिनसी वस्तूंचे किंवा विभेदित वस्तूंचे उत्पादन करतात. आणि मग तुम्हाला अल्प अधिकाराची वैशिष्ट्ये जी आहेत ना ती तुम्ही चांगली लक्षात ठेवली पाहिजेत. आणि ही वैशिष्ट्ये 6 वैशिष्ट्ये आहेत बघा, संख्येनं 6. आणि ही वैशिष्ट्ये IMP. याच्या अगोदर आपण बघा पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारीची वैशिष्ट्ये एका पुढे एक लिहिलेली आहेत, तसंच त्याच्या पुढे हे पण ॲड केलं पाहिजे. म्हणजे तुलनात्मक दृष्टिकोनातून तुम्हाला ती वैशिष्ट्ये सहजपणे लक्षात राहतील. बघा, अल्प अधिकार बाजाराची वैशिष्ट्ये बघा, काही विक्रेते. आणि पूर्ण स्पर्धेतलं वैशिष्ट्य आठवते का बघा, तिकडं असंख्य विक्रेते होते, तर इथं काही विक्रेते आहेत. अल्प अधिकारामध्ये जे वस्तू आणि सेवांचं उत्पादन करणारे जे विक्रेते जे आहेत ते संख्येनं कसं आहेत, अल्पसंख्य आहेत, म्हणजे कमी आहेत. आणि जे काही उत्पादक किंवा विक्रेते आहेत ते बाजारपेठेवरती त्यांचं वर्चस्व जे आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करतात. जसं की मग तुम्हाला उदाहरण सांगितलं की मोबाईल कंपन्या. आता हे मोबाईल कंपन्या, मोबाईलची मार्केट जी आहे, मग त्याच्यामध्ये सॅमसंग, विवो, ओप्पो, रेडमी याच्यामध्ये चुरस आहे बघा. भारतीय बाजारपेठेमध्ये चायनीज मोबाईल जे आहेत, मग विवो असेल, ओप्पो असेल, किंवा तो दक्षिण कोरियाचा सॅमसंग असेल, हे मोबाईल जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी खपताना दिसतात. म्हणजे बाजारपेठेवरती ते वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करतात. तुलनात्मक दृष्टिकोनातून किंमत ठेवून, तुलनात्मक दृष्टिकोनातून गुणवैशिष्ट्ये आपल्या वस्तूमध्ये निर्माण करून ते विक्रेते आपले उत्पादन ग्राहकांना विकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करताना दिसतात. तर त्या दृष्टिकोनातून ही 6 मुद्दे जी आहेत की अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये, काही विक्रेते, परस्परावलंबन, जाहिरात, प्रवेशावर निर्बंध, समानतेचा अभाव, अनिश्चितता, हे 6 मुद्दे तुम्ही तोंडपाठ करणं आवश्यक आहे. एक वैशिष्ट्य बघा. अल्पाधिकाराचं हे पहिलं वैशिष्ट्य आहे, काही विक्रेते. तर अल्पाधिकार बाजारात काही उद्योग संस्था किंवा काही कंपन्या किंवा काही विक्रेते असतात. आणि ते विक्रेते, ते कंपन्या, ते उत्पादक बाजारपेठेवरती आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मार्केटमध्ये आपलं उत्पादन कशा पद्धतीनं खपल या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात. त्यासाठी जाहिरात मोठ्या प्रमाणावरती करतात. जसं की अंबुजा सिमेंट असेल, अल्ट्राट्रेक असेल, ACC असेल, यांची जाहिरात तुम्ही TV वरती पाहताय बघा, वर्तमानपत्रामध्ये पाहताय. किंवा मोबाईल कंपन्या ह्या ज्या वेगवेगळ्या आहेत, विवो असेल, ओप्पो असेल, सॅमसंग असेल, यांची पण जाहिरात वर्तमानपत्रामध्ये, TV मोठ्या प्रमाणावरती येते. आणि जाहिरात करतात. आणि जाहिरातीच्या माध्यमातून संभाव्य बाजारपेठेवर, मग ती स्थानिक बाजारपेठ असेल, राष्ट्रीय बाजारपेठ असेल, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असेल, त्या बाजारपेठेवरती ते वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करतात. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आहे अल्प अधिकाराचं, परस्परावलंबन. यातले जे विक्रेते जे असतात या अल्प अधिकारामधले, हे एकमेकाशी सहकार्य करतात, एकमेकावरती अवलंबून असतात. जसं की प्रतिस्पर्धकाने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत या विक्रेत्यांना दक्ष राहावं लागतं. आता दक्ष कोणत्या अर्थानं लक्ष राहावं लागतं, समजा आता मोबाईलचं उदाहरण घ्या, त्याच्यामध्ये सॅमसंग असेल, विवो असेल, ओप्पो असेल, तर सॅमसंगनं समजा किंमत कमी केली
तर लगे विवो आणि ओप्पोला त्या मॉडेल कमी किमतीमध्ये जास्त गुणवैशिष्ट्य देणारा मोबाईल समजा सॅमसंग कंपनीनं बाजारात आणला तर त्यांचे स्पर्धक ज्या कंपन्या ज्या आहेत, मग विवो असेल, ओप्पो असेल, रेडमी असेल, यांनाही त्या निर्णयाची दखल घ्यावी लागते आणि त्यांनाही मग तशा प्रकारची गुणवैशिष्ट्ये त्या रेंजमध्ये 15,000 रुपयेमध्ये त्या कंपनीच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारची गुणवैशिष्ट्ये असतील तर आपणाला पण तशाच प्रकारची गुणवैशिष्ट्ये निर्माण करावी लागतील। या दृष्टिकोनातून ते उत्पादनाच्या बाबत, किमतीच्या बाबत, डिझाईनच्या बाबत, गुणवैशिष्ट्याच्या बाबत अल्फा अधिकारातील जे विक्रेते असतात, कंपन्या जे असतात ते दक्ष राहतात, कारण इथं स्पर्धा आहे आणि स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर आपला स्पर्धक जो आहे तो स्पर्धक कोणत्या किमतीला, कोणत्या गुणवैशिष्ट्यांनी असलेली वस्तू विकतोय आणि त्या हिशोबानं आपणाला पण त्या पद्धतीनं बाजारपेठेशी जुळवून घ्यावं लागते। त्या उत्पादनाची किंमत तुलनात्मक दृष्टिकोनातून स्पर्धात्मक किंमत जी आहे ती ठेवावी लागते आणि म्हणून अल्फा अधिकाराचं हे दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य परस्परावलंबन। तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य बघा अल्फा अधिकार बाजारपेठेचं जाहिरात। आता सध्याचं युग जाहिरात आहे, प्रत्येकजण जाहिरात करतोय, मोठ्या प्रमाणावरती जाहिरात करतोय। अल्फा अधिकारामध्ये जाहिरात हे प्रभावी माध्यम आहे, मग ते रेडिओवर असेल, टी व्हीवरती असेल, वर्तमानपत्रामधून असेल, फलक पोस्टर्सद्वारे जाहिरात असेल, रस्ते हायवे असतात बघा, हायवेच्या करला पण तुम्हाला मोठमोठे बॅनर दिसतील, बोर्ड दिसतील, तर अशी जाहिरात जी आहे ती आकर्षक जाहिरात मोठ्या प्रमाणावरती करतात आणि जास्तीत जास्त ग्राहकांनी आपलंच उत्पादन खरेदी करावं म्हणून या कंपन्या त्या ठिकाणी प्रयत्न करताना दिसतात आणि म्हणून अल्फा अधिकाराचं ते एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। जाहिरातीच्या माध्यमातून जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रमुख उद्दिष्ट आहे। अल्फा अधिकाराचं चौथं वैशिष्ट्य बघा प्रवेशावर निर्बंध। आता हेच वैशिष्ट्य तिकडं पण होतं बघा मक्तेदारीमध्ये, प्रवेशावर निर्बंध। तर इथं काय आहे, अल्फा अधिकार हा मक्तेदारीचा छोटासा प्रकार आहे आणि इथं काय, इथं जेव्हा कंपन्या आपलं उत्पादन करतात तेव्हा त्याची नोंदणी जी आहे, कायदेशीर नोंदणी जी आहे ती त्या ठिकाणी केली जाते। त्यांनी त्यांच्या उत्पादनाचं पेटेंट जो आहे, सरकारी परवाना जो आहे तो मिळवलेला असतो आणि त्याच्यामुळं नवीन कंपनी जी आहे त्या नवीन कंपनीला किंवा उत्पादकाला या बाजारपेठेमध्ये अल्फा अधिकारामध्ये प्रवेश करायचं म्हटलं प्रवेश मिळेल, नाही असं नाही, पण सरकारी अडथळे मोठ्या प्रमाणावरती आहेत। सरकारची परवानगी घ्यावी लागणार आणि पेटेंट जो आहे तो मिळवावा लागणार आणि मग त्याच्यावरती प्रवेश मिळतो। मुक्त प्रवेश नाही, पूर्ण स्पर्धेमध्ये बघा मुक्त प्रवेश होता, तसं मक्तेदारीमध्ये आणि ह्या अल्फा अधिकारामध्ये नवीन कंपन्यांना, नवीन उत्पादकांना, नवीन विक्रेत्यांना सहजपणे प्रवेश त्या ठिकाणी मिळत नाही, प्रवेशावर निर्बंध। पुढचं अल्फा अधिकाराचं वैशिष्ट्य जे महत्त्वाचं आहे समानतेचा अभाव। तर इथं उद्योग संस्था ज्या आहेत त्या उद्योग संस्था आकाराच्या बाबतीत म्हणजे त्यांनी जी भांडवल गुंतवणूक जी केलेली आहे त्या भांडवल गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून असमानता असते। एखादा उद्योग मध्यम स्वरूपाचा दिसेल, एखादा लघु उद्योगाचा स्वरूपाचा दिसेल, एखादी बहुराष्ट्रीय कंपनी दिसेल आणि त्याच्यामुळं इथं उद्योग संस्था ज्या असतात, कंपन्या ज्या असतात, काही कंपन्या आकारानं लहान दिसतील तर काही कंपन्या आकारानं तुम्हाला मोठ्या दिसतील। जसं की मोबाईलचं तुम्हाला उदाहरण सांगितलं की सॅमसंग असेल, विवो असेल, ओप्पो असेल, रेडमी असेल, तर हे इंटरनॅशनल कंपन्या आहेत, यांची उत्पादनं जी आहेत ती जगामध्ये सर्वत्र खपताना दिसतात आणि मायक्रोमॅक्स हा भारतीय कंपनी आहे, तर यांचं उत्पादन जे आहे जागतिक उत्पादन खपत नाही, मोठ्या प्रमाणावर त्याला मागणी नाही। भारतीय बाजारपेठेमध्ये सुद्धा बघा मायक्रोमॅक्सचा मोबाईल आपण घेतोय का दुकानातून, विवो, ओप्पो, सॅमसंगकडेच आपली ओढ असते, तर ती जागतिक कंपन्या आहेत, त्यांचं उत्पादन जे आहे त्या उत्पादनाला जागतिक मागणी आहे आणि काही लहान कंपन्या ज्या आहेत त्यांच्या उत्पादनाला लोकल मागणी जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल आणि म्हणून अल्फा अधिकाराचं समानतेचा अभाव हे एक वैशिष्ट्य त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। पुढचं वैशिष्ट्य आहे अनिश्चितता। अल्फा अधिकाराच्या बाजारपेठेमध्ये अनिश्चितता असते, कारण या बाजारात उत्पादकाचं वर्तन जे आहे, कंपन्यांचं वर्तन जे आहे ते वर्तन अनिश्चित स्वरूपाचं असते। आता कधी काय करतील, ह्या कंपनी ज्या आहेत ते एकमेकाशी हात मिळवणे करतील, म्हणजे सिमेंट कंपन्या असतील किंवा ह्या मोबाईल कंपन्या असतील, एकमेकाशी हात मिळवणे करतील आणि किंमत ठरवतील की हा मॉडेल जो आहे ना 15,000 रुपयाच्या खाली विकायचं नाही, तुम्ही पण विकू नका, तुमचं मॉडेल आम्ही पण विकू नका, असं हात मिळवणी करतील आणि ग्राहकाची पिळवणूक करण्याची शक्यता असते। म्हणजे ग्राहकांना
ग्राहकासमोर चॉईस ठेवणार नाही की ह्या कंपनीचं पण 15ला, त्याचा पण 15ला, त्याचा पण 15,000लाच मोबाईल मिळतो आहे. अशा प्रकारची हात मिळवणी करतील आणि ग्राहकांचं आर्थिक शोषण करण्याची पण शक्यता असते. आणि काही वेळेस काय करतील, एकमेकाला सहकार्य जसं करतात तसं संघर्ष पण करतील. अचानक किंमत कमी करणार. 15,000 रुपयाला अगोदर विकायचं नाही असं ठरलं होतं, पण कंपनीनं दुसरा मॉडेल लॉन्च केलं आणि ते 12,000ला विकायला सुरुवात केली. आणि मग 15,000 रुपये, मग ग्राहक काय विचार करणार की सर्व वैशिष्ट्ये जी आहेत ती 12,000 रुपयेमध्ये आहेत, मग 15,000 रुपये त्या कंपनीचं मोबाईल घेण्यासाठी 15,000 रुपये कशासाठी खर्च करा, अशी आपली भावना ग्राहकाची होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं ह्या अल्पाधिकारामध्ये उत्पादक किंवा विक्रेते काही वेळा एकमेकाशी सहकार्य करतात, तसं संघर्षही करतात, गळे कापूस स्पर्धा करतात आणि आपलं उत्पादन जे आहे ते जास्तीत जास्त कसं खपेल या दृष्टिकोनातला विचार जो आहे तो पण काही वेळा हे उत्पादक किंवा विक्रेते जे असतात ते करण्याची शक्यता असते. तर ही 6 वैशिष्ट्ये जी आहेत अल्पाधिकाराची ती चांगली लक्षात ठेवा. काही विक्रेते, परस्परावलंबन, जाहिरात, प्रवेशावर निर्बंध, समानतेचा अभाव, अनिश्चितता. तर ही 6 वैशिष्ट्ये बघा पुन्हा एकदा. तर 5वं वैशिष्ट्य समानतेचा अभाव, 4थं प्रवेशावर निर्बंध, 3रं जाहिरात, 2रं परस्परावलंबन आणि 1लं वैशिष्ट्य जे आहे ते काही विक्रेते. आणि अल्पाधिकाराची व्याख्या एकदा लक्षात ठेवा. अल्पाधिकार इंग्रजीमध्ये ओलिगोपॉली. अल्पाधिकार या शब्दाची उत्पत्ती ग्रीक शब्द ओलिगोई पासून तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ अल्पसंख्य आणि पोलिस म्हणजे विक्रेता. तर व्याख्या बघा. अल्पाधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिनसी वस्तूंचे किंवा विभिन्न वस्तूंचे उत्पादन करतात त्यास अल्पाधिकार असे म्हणतात. आणि मग अल्पाधिकाराची 6 वैशिष्ट्ये ठळक लक्षात ठेवा. काही विक्रेते, परस्परावलंबन, जाहिरात, प्रवेशावर निर्बंध, समानतेचा अभाव, अनिश्चितता. आणि मग प्रत्येक मुद्द्यांचं विश्लेषण जे आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसते बघा. आणि हे जे विश्लेषण जे आहे ते विश्लेषण चांगलं वाचा, तोंडपाठ करा आणि याची नोट्स जी आहेत ती तुम्ही या प्रत्येक मुद्द्याच्या विश्लेषणाची नोट्ससुद्धा तुम्ही नोटबुकमध्ये लिहून काढू शकताय. मला वाटतं अल्पाधिकार म्हणजे काय आणि अल्पाधिकाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा हा मुद्दा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजण्यास मदत झाली असेल. थँक्यू.